13, 17, 19 मूळ संख्या. पुढची 19 च्या नंतर बरोबर यायची 23, 29, 33, 43, 47, 53. 53 च्या नंतरची पहिली जी आहे ती 59 आहे. 59 न कोणाची सुरुवात होईल? याची पण होईल आणि याची पण. ठीक आहे, म्हणजे दोन्ही पैकी आहे. त्याच्यानंतर 61 आलं, 61 आलं. पण इथं 63 ला भाग जाते बाळांनो. 63 ला 1 न भाग जाते, 3 न भाग जाते, त्याच्यानंतर 63 न भाग जाते. म्हणजे मूळ संख्या 9 आहे 63. पण ही 67 मूळ संख्या आहे. म्हणजे लक्ष द्यायचं. ओके. त्याच्यानंतर बघा 16, 17 काय व्हायला लागलं? 16, 16, 16, 16, 16 भागिले 17. 17 च्या पाड्यात 68 येतात. 17 गुणिले 4, 17 चूक 68, 17 चूक 68। ससुरा इसमें भी 4 डाल देंगे. 16 अधिक 4, 16 अधिक 4 किती? 20। आता हे प्रोसेस येतं. 4 टाकले, वरे 4 टाकायलो, खाली 4 न गुणायला लागलो. 11 मध्ये 4 किती वेळ? 11 मध्ये 4 किती वेळ? 15. आणि 13 चूक 13 चूक कळालं कोण आहे? त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 31. 1 चा घन, 1 चा घन केला. 1 गुणिला 1 गुणिला 1 किती आला? 1च आला. म्हणजे उत्तर आहे. 4 चा घन जर केला तर 4 गुणिला 4 गुणिला 4, 4 चुक 16, 16 चुक 64. म्हणजे कहां पे है? इधर. यायला. त्यानंतर बघा काय 25, 25 5 चा वर्ग 25, 25 च्या नंतर 7, 7 7 49. आता हे 7 7 49 इथं 7 7 बघा याचं थोडंसं वेगळं आहे. याला आपण असं केलं 2 आणि 5 5 किती वेळे? 7 चा वर्ग 49 झालं. त्याच्यानंतर 4 आणि 9, 4 अधिक 9 किती वेळे? 4 आणि 9 13, 13 चा वर्ग 196 आहे का इथं? यहाँ पे कळालं. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढे गेला आता नाही. आता ओपन होत नाही. ठीक आहे. 35, 35, 35, 35, 36, 60 सूचना अचूक असलेल्यासाठी 2 पर्याय निवडा. म्हणजे इथे एकच सापडणं 2. लक्ष द्यायला लागलं. इकडे लक्ष द्या. आता 2 इकडे लक्ष द्या. 2 अधिक 5, 2 अधिक 5, 7 2 अधिक 5 किती वेळे? 7 7 चा वर्ग 7 7 49. तसं हा 81 जो आहे तो कोणाचा वर्ग आहे? 3 आणि 6 9 3 आणि 6 9, 9 चा वर्ग 81 आलं उत्तर. म्हणजे कोण आहे? 36 पहिला. 36 त्याच्यानंतर आपण जर असं केलं या 25 ची दुप्पट केली. 25 गुण 25 दोन्ही 50 वजा 1 किती झाले? याची दुप्पट करून 1, याची दुप्पट करूया. कशाची तरी दुप्पट करून 1 वजा करूया. आता याची दुप्पट करूया. 42 ची दुप्पट करूया. 42 ची दुप्पट बेदोनी 4 इथं 8 याची दुप्पट केली. 1 वजा केला किती झाले? 83. म्हणजे नाही आलं. 40 चं करून पाहूया. 40 गुणिला 2, 40 दोन्ही 80 वजा 3. थोडंसं पर्याय दिसत नाही आहे. पर्याय पण काय करूया? इकडे थोडंसं काय करूया? 41. ठीक आहे. 41 ची दुप्पट करा वजा 1 करा. 41 ची दुप्पट 82 वजा 1 किती आलं? 81. म्हणजे 41 उत्तर आहे तुमचं. आणि इथं काय उत्तर आहे? 36. कळलं. दुप्पट करून 1 वजा करणे किंवा त्यांच्या अंकांची बेरीज करून त्याचा वर्ग करणे, 2 गोष्टी आहेत. इथं काय करायचं बघा. इथं पण 2 करत असताना 5 आणि 2 7 7 7 आणि 1 8 8 आहे. ठीक आहे. 8 बेरीज भेटली. 8 मध्ये 2 टाका, त्याचा वर्ग करा. 10 चा वर्ग 100. आलं. मी आता याची बेरीज करायला लागलो. 4 अधिक 2 अधिक 3 ठीक आहे. 4 आणि 2 6 आणि 3 9 9 9 मध्ये अजून 2 टाकायचे. 11 11 चा वर्ग 121. एक उत्तर आपल्याला 121 सापडलं. ठीक आहे. आता दुसरं आपण इथं काय केलं यांनी 5 दोन्ही 10 10 1 10 10 चा
वर्ग 100. इथं 4 2 8 8 त्रिक 24. 24 चा वर्ग 576. 76. म्हणजे 2 उत्तर. हे एक उत्तर, एक उत्तर. लक्षात द्या दोन्ही सापडले. त्यानंतर 3 2 8 41. एकचा संबंध कशाशी आहे? ठीक आहे. काय होतं? याचा वर्ग करून पहा. ठीक आहे. 3 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग. 3 चा वर्ग काय आला लागला? 9. 4 8 8 नाही. 8 ना आता या संख्येला जर भागितलं समजा 8 × 32 8 1 8 41. ठीक आहे. मग 1 या संख्येला 8 ना भागितलं तर काय यायला लागलं? 8. 1 भागिले 8. त्यानंतर इथं बघा काय येत आहे? 300 497 366 819. काय करतो आपण? इकडे बघा, हे एवढ्या संख्येला बघायचं, इथं बघायचं आणि इकडे 9 चा वर्ग केला की 81 आली संख्या. 6 चा वर्ग केला की 36 आला. त्याच्यानंतर 7 चा वर्ग केला की 49 आला. इथं 8 चा जर वर्ग केला तर 8 8 64 या पाहिजे. इथं नाही आला म्हणजे हे नाही. 4 चा वर्ग 4 चूक 16 या पाहिजे तर ते म्हणजे नाही आहे. 8 चा वर्ग 8 8 64 इथं नाही आहे. इथं 8 8 64 आहे म्हणजे हे त्याचा आहे. ही इकडली संख्या याचा वर्ग 2 डिजिट आहे म्हणजे कोणता आहे? लक्षात येते? ओके.